इथं येऊन बसायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपली बसण्याची व्यवस्था आयोजकांकडनं केली आहे. विनंती आहे की आपण डाव्या बाजूला येऊन असनस्थ व्हावा. पंचांना विनंती आहे, महेश सर थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा, फास्ट करा, कारण याच्यानंतर आम्हाला क्वालिफायचा सामना देखील खेळवायचा आहे. कोणताही वेळ विलंब करू देऊ नका, विनंती असेल. 2 षटक 12 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे अशी आयोजकांची सूचना आहे. 3 षटकाचा हा सामना आहे. बॉल द्या, बॉल विनंती असेल. पंचांचा इशारा येतोय आम्हाला की बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करावी. 3 षटकाचा हा सामना असेल. 2 षटक आपण पाहतोय 12 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. महेश सर याच्याकडे तुमचं लक्ष वेधतोय मी की 2 षटक 12 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. आपण पाहतोय भाजपा चषक 2025 वलके हे गावाच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीनं आपण ही स्पर्धा आज सारतोलीच्या मैदानामध्ये पाहतोय आणि GT स्पोर्ट्स या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. त्याचे सर्व तुषारजी शिंदे साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मधुर याला प्लेअर ऑफ द मॅच देतोय आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्याने फलंदाजी करते वेळी 13 धावा आणि गोलंदाजी करता वेळी आणि 1 विकेट घेतली होती. असं मधुर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. तर अजून एक सामना आपल्या भेटीला येत आहे. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया आणि ऐकूया किल्ला रोहाचा बुलंद आवाज. आमचे साथी समालोचक किशोरजी कोकरे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आपण पाहतोय जय बजरंग क्रिकेट संघ वळके आयोजित भाजपा चषक 2025 यांच्या माध्यमातून भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. शानदार आयोजन आणि शानदार नियोजन आज खऱ्या अर्थानं वळकेकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्वाची लढत आपल्याला भेटीला येते. एका बाजूला टीम जय हनुमान दीव त्याच्या विरोधामध्ये स्वराज 11 गडबल या 2 संघादरम्यानचं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करत असताना शेखर आणि राम हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शंतनू आपल्याला पाहायला मिळतात. शंतनू चांगली गोलंदाजी करण्यासाठी नेहमी प्रचलित आहेत. आज खऱ्या अर्थानं आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, त्या खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला तो आलाय आणि अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला, जिथे एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सिरसाबल धावफलकावरती धावा 2 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 2 बॉलचा खेळ पहिल्या 2 बॉल मध्ये 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटिंग करत असताना संघ जय हनुमान दिवा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा मॅच मध्ये मोठी धावा संख्या उभारायची आहे, त्या हेतूने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. आज आपल्या गावाचं अस्तित्व टिकवायचं आणि त्यासाठी मोठे फटके खेळायचे. यावेळेला अडबा बॅट लावून सेटला फटका एक्झिक्यूट केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉलवर अडवतील फेकतील तोवर 2 धावा अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये शेखर आणि राम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा 4 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला 3 बॉलचा खेळ संपला. 4 धावा पहिल्या षटकामध्ये जमा करत असताना जय हनुमान दिवा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ खेळले, चांगला खेळ या दोन्ही संघांचा पाहायला मिळाला आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मोठी धाव संख्या उभारायची आहे. पिच बॉल लॉप केला डीप मिड विकेटला फटका, इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. संपला बॅट्समन रामचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, बॅटर आउट.
षटकार येतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानात मध्ये पाहायला मिळतीये. आणखीन एक लो फुलटॉस बॉल बादशाह रडार मध्ये येत नाहीये. जिथे विकेट किंमत थोडेसे बंबल झाले त्याचा लगेचच फायदा उचलला. लेग बाईसचा इशारा येत असताना ऑफिशियल संपादकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एकाच धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. 11च्या मदतीने 80 जर बॅटिंग चालू राहिली तर 33 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. 33 धावा बनल्या जातील का की इथे मात्र कमी धाव्यांवरती रोखलं जाईल टीमचे अनुमान दीव या संघाला ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आज खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई करत असताना पाहायला मिळाले. जे अनुमान देऊ त्याच्या विरोधामध्ये स्वराज 11 गडबल या दोन संघादरम्यानचे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आले. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. महत्वाचे षटक आहे. या षटकामध्ये कमीच्या धावा खर्च करायच्यात. पहिल्या ओव्हर मध्ये धावा गेल्यात, आता धावा रोखायच्यात. त्या इंटरन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करायची आहे. नवीन आलेले गोलंदाज सचिनला. षटकातील पुढचा बॉल व पिच बॉल लॉप केला गेला. यश आले आणि यश प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. परंतु आता मिस्टेक स्ट्रोक खेळलेत. आता डगआउटच्या दिशेला सुद्धा परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग बॅटर आउट. त्यांच्यावरती आता विश्वास दाखवला. प्रमोट केला बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये बॅटिंगला त्यांना आमंत्रित केलं गेलं. यावेळेस बॉलर पाठना करायचं होतं. विकेट किंवा फंबल झालेत. याही वेळेला अंपायर सरांचा इशारा लेग बाईसचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 12 या अंकावरती. सचिनने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती यश सारखा एका विस्फोटक फलंदाज आला. तंबूच्या दिशेला परतवलं. त्यानंतर लगेचच पुढचा बॉलवरती चांगली गोलंदाजी त्याही वेळेला आपल्याला पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थाने टीम स्वराज 11 गलबल या संघाच्या माध्यमातून अगदी पहिल्या मॅच मध्ये यजमान संघाला पराभूत केला आणि आता या मॅच मध्ये आपला सिरकांचा मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल व पिच बॉल लॉप केला. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. स्प्रे घेऊन जा लवकरच जाऊ दे. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम स्ट्रोक केला. सिकरचा हा क्लास पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळत असताना अप्रतिम स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला आणि 4 धावा मिळत्या टीमचा अनुमान देऊ संघाला. 4च्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाचा एकंदर जर विचार केला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्या सचिन. परंतु थोडासा दुखापत सुद्धा त्याला होते. ईश्वरा सरने आपण प्रार्थना करूयात की दुखापत जास्तीची नसावी आणि पुन्हा एकदा सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल व्हावा. हनुमान दी विरोधामध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतो. स्वराज 11 गडबल या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाला थोडीशी दुखापत होती. आता अनुषंगाने मॅच इथे थोडीशी थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. सामना जरा फास्ट घ्या. पंचांना विनंती असेल कारण की याच्यानंतर एक क्वालिफायचा सामना करणार आहोत आपण. तर तो मोठा सामना आहे. तर विनंती असेल थोडं फास्ट करायचं आहे. गडबड संघ मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना शेखरचा बॅटमधून पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेखर पुन्हा एकदा 9व्या बॉलिंगसाठी दाखल झालेत. अप ट्रॅकर यावेळेला पुल केला. पुल इथे सक्सेसफुल ठरेल का? यस डेफिनेटली पुल सक्सेसफुल ठरला. इट्स अ बिग हिट षटकार. मेरा साला मैं
खेळला गेला डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तातडीनं वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाला. एका सिंगलचा मदतीने धावफलक पुढे सरसावल धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23 या अंकावरती. षटकारांचा हॅट्रिकसाठी कॅश प्राइज देतोय शाखा प्रमुख दीव सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांचा मत बॅक टू बॅकचे 3 षटकार लगवा किंबहुना बॅक टू बॅकचे 3 चौकार लगवा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज बक्षिसाची खैरात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अप ट्रॅकर बॉल बॅटने खेळण्याचा मनसुबा केला गेला परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. या विकेट किंवा फंबल झाले त्याचा फायदा उचलला गेला. एक सिंगल एका सिंगलचा मदतीनं षटक क्रमांक दुसरा इथे संपुष्टात येईल. पहिला 12 बॉलचा खेळ संपेल. पहिला 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 24 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी वळूया डीजे कडे. डीजे कडे टीम स्वराज्य 11 गडबड या संघाच्या माध्यमातून रितेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक स्लॉग वर डेथ वर मध्ये बॅटिंग करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने धीरज शन शेखरची जोडी पाहायला मिळतीये आणि अगदी त्या दोन्ही बॅटर्ससाठी कॅश प्राइज सुद्धा आलाय. बॅक टू बॅकचे 3 षटकार लगवा किंबहुना बॅक टू बॅकचे 3 चौकार लगवा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक शाखा प्रमुख सन्माननीय पाटील साहेबांच्या माध्यमातून असताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथे यू मे साबल बट डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय माध्यमातून येत्या 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी अशा कालावधीमध्ये एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. मी सर्व संघांना विनंती करतोय की आपण सुद्धा केबी ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये अवश्य सहभाग घ्या. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 30,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि त्याच वेळेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा 7,000 हे कॅश प्राइज पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्यात असे मिलिंद आले आणि मिलिंद प्रभावित सुद्धा करत असताना पाहायला मिळाले. षटकार मिलिंदचा बॅट बॅटमध्ये षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक फ्लाय झाले. धावफलकावरती धावा 30 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. मिलिंद चांगले बॅटिंग करतात. पहिला बॉल फेस करत असताना त्याचा बॅटमध्ये षटकार आलाय जणू की तो डगआउट मधनं सेट होऊन आलाय आणि त्याच पाटील साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली गेली आहे. बसावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे 2015चा विश्वकप आठवा लागेल सेमीफायनलची मॅच भारत विरोधामध्ये श्रीलंका आणि अगदी श्रीलंकन गोलंदाजाने डावकुऱ्याचे बॅट्समन युवराज सिंग सा विरोधामध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी केली होती. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे का? यास बॅटची लिडिंग एज घेतलेली आहे असं दर्शवलं आमच्या ऑफिशियल संपादकांच्या माध्यमातून. सामना सुरू करा पंच. सामना विलंब नको. सामना सुरू करायचा आहे पंच. बॅटची लिडिंग एज घेतली गेली त्यानंतर विकेट किंवा फंबल झाले त्याचा फायदा उचलला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 31 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या पूर्वार्धाचा विचार केला तर अजून सुद्धा शेवटचे 3 बॉल येणं बाकी आहे. त्या 3 बॉल वरती मोठी धावसंख्या उभा राहायची. कॅश प्राइज मध्ये आता वाढ केली गेली आहे. बॅक टू बॅकचे 3 षटकार लगवा 5000 रुपये कमवा. शाखा प्रमुख पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय. आज दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बक्षिसांची खैरात केली जरूर. संघाचं खऱ्या अर्थानं मनोबल वाढवलं जरूर परंतु आज खऱ्या अर्थानं संघाने सुद्धा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय.
सुरेख रन द विकेट मैदानाच्या आतमध्ये हरणाचा वेग आणि त्याच वेळेला चित्याची सपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 धावा आल्या, 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा 33 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा या पूर्वार्धामधील शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहेत. बॅटिंगसाठी आता शेखर ज्यानं 5 बॉल फेस केले, 14 धावा. 14 धावाच्या बॅटमन झाल्या. जर शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शाखा प्रमुख पाटील साहेब आज खऱ्या अर्थाने आपल्या संघाचा पाठीशी उभे आहेत, परंतु या वेळेला यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर दिसतोय. धक्का आणखीन एक बसतो टीम दीव या संघाला. बॅटर आउट. या स्पर्धेत कोण धडक मारणार सेमीफायनल मध्ये त्याचं गणित ठरवणारा हा सामना असेल. तर मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांना केबी ग्रुप खैरा विरुद्ध साई स्टार मिटेखार क्लब, दोन्ही कर्णधारांना विनंती की आपण टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत जर विचार केला तर या इनिंग मधील पूर्वार्धाच्या खेळामध्ये शेवटचा बॉल लो फुलटो सडबा बॅट नाऊन सेटला डीप मिड विकेट मध्ये अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या पार, चौकार. मध्ये करूयात परिवर्तन. या ऐकूयात या विभागातील एक नामवंत समालोचक, आमचे साथी समालोचक इमाजी दुकानदार यांना धन्यवाद. तर वळूया टॉस बॉक्स मध्ये. या निर्णायक सामन्याचा टॉस होतोय. या निर्णायक सामन्याचा टॉस होतोय. जय बजरंग वळके ब आयोजित भाजबाज चषक या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा पहिला सामना सुरू होतोय. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेतील आपलं अस्तित्व आणि बक्षीस पात्र ठरेल आणि झळाळत्या करंडकावर आपलं नाव कोरेल तो सामना सुरू करणार आहोत. तो म्हणजे पंचांच्या इथे जाऊतील, कारण की जो पुढील होणारा सामना बॅड लाईनचा दुःख कोणाला होऊ नये त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. गडबड संघ तर टॉस मिळून घ्यायचा आहे. साई स्टार मिटेकर संघाचा कर्णधार इथे हजर आहे आणि केबी ग्रुप खैरा संघाचा संघनायक देखील हजर आहे. टॉस उडवतील जगदीशजी भगत, स्वस्तिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष. तर टॉस बॉक्स मधून गुड न्यूज केबी ग्रुप खैरासाठी. केबी ग्रुप खैरा संघाने प्रथम नाणेफेकी जिंकले आणि त्यांचा निर्णय कळवतील. आणि नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. केबी ग्रुप खैरे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित भव्य दिवट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा दिनांक 12, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 व केबी ग्रुप चषक आणि त्याच वेळेला द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 इथे मात्र पुरस्कृत केला जाणार आहे. त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि त्याच वेळेला मालिकावीरासाठी आकर्षक अशी ट्रॉफी देण्यात येणार आहे. आणि त्याच वेळेला ही स्पर्धा गाव टू गाव पद्धतीनं खेळवली जाईल. या स्पर्धेची प्रवेश फी 3,000 रुपये असणार आहे. मी सर्व संघांना विनंती करतो की आपण या स्पर्धेमध्ये अवश्य भेट द्या. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात या विभागातील एक नामवंत समालोचक सुनील सर यांना धन्यवाद. थँक्यू किशोर सर. तर मी विनंती करतो सन्माननीय श्री सारसोली गावचे अध्यक्ष काशीनाथजी चाळके साहेब, मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची विनंती करावे. या जय बजरंग बळके ब आयोजित भाजका चषकात आपलं हा सहर्ष असं स्वागत. तर मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जिंकण्यासाठी धावांचं मिलिंदसाठी एक सुवर्ण संधी आले. जर विकेट मिळाला ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आले मिलिंदसाठी. यावेळेस मिलिंद डावखुरा गोलंदाज आणि चेंडूवरती पुढे संसार मारण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकच्या हातात जातोय. एक धाव मिळतोय सचिन याला. सचिन काहीसा इंजर्ड दिसतोय परंतु इंजर्ड असताना देखील आपल्या संघासाठी या मिलिंदसाठी प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय श्री अमोलजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत वळकेचे ग्रामसेवक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पुन्हा एकदा काहीसा इंजर्ड होतोय सचिन. जर आपल्याला जास्त इंजरी असेल तर योग्य तो निर्णय घ्या जेणेकरून वाढणार नाही. कारण की आपण पाहत असतो मित्रांनो या खेळीमेळीच्या वादळात आपण कित्येक ज्या आपल्या होणाऱ्या इंजरीज आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करतो. असं दुर्लक्ष नको करावं. हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा मिलिंदसाठी पुन्हा एकदा मिलिंदसाठी सुवर्ण संधी आले. 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री दिनेश नारायण पाटील यांच्याकडे शाखा प्रमुख दीव यांच्या मार्ग. त्याला सामना सुरू करा पंच. सामना सुरू करा पंच. जर इंजर्ड असेल तर योग्य तर निर्णय घ्या. कारण की एक शेवटचा सामना जो निर्णायक सामना आपण खेळणार आहोत. तर यावेळेस पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. मिलिंद एक डावखुरा गोलंदाज त्याच्याकडे एक नॅचरल अँगल आहे आणि तो नॅचरल अँगलचा पूर्ण वापर करतोय. परंतु सचिन देखील एक 40+ खेळाडू आहे. त्याला माहीत आहे की कित्येक त्याने क्रिकेटमधले संघर्ष पाहिलेत. वा काय फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार. आवड मला ज्याची मी सन्माननीय श्री मी काशीनाथ चालकेला आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक मायेची शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्या माध्यमातून. आज आम्हाला ग्राउंडची उपलब्धी करून दिली. सारसोळी ग्रामस्थांचं मी करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की आम्हाला हा त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एवढी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आयोजित करण्यात यश आलंय. तर इथे मात्र फलंदाज बाद झालाय. सचिन हा बाद होऊन तंबूत परतलाय. गडबड संघाचा एक्स्ट्रा प्लेअर मी तर या स्पर्धेसाठी सन्माननीय श्री काशीनाथ चाळके ना सन्माननीय श्री काशीनाथ चाळके सारसोळी गावचे अध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेसाठी 151 रुपयाची देणगी आल्याबद्दल मी वळके बजरंग चषक यांचं हार्दिक असं स्वागत करत आहोत. प्रत्येक दिवकराच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आले की हॅट्रिकसाठी 500 रुपये सन्माननीय श्री दिनेश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील सुरेख फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्हरच्या वरून उडवलंय. इट्स अ बिग ब्लो. षटकार.
सिद्धू याच्याकडून धन्यवाद डीजे सिद्धू अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. मग स्ट्रेट ड्राईव्ह असेल यावेळेस देखील आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. इथे मात्र करतोय चुकी, मिळतोय जीवदान सिद्धू याला. ही मोठी विकेट असती मित्रांनो, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट क्रिएट करणारी विकेट असती. परंतु इथे काय धरतोय, नियतीला मात्र वेगळंच मान्य आहे. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि मिळतात इथे गडबड संघाला 2 धावा. स्वराज्य 11 गडबड आणि जय हनुमान देव या दोन्ही संघात कित्येक वेळा आपापसात सामने पाहायला मिळत, परंतु दोन्ही संघ हे वडचढ आहेत. दोन्ही संघाचे प्रयत्न मात्र इथे पाहायला दाद द्यावा लागेल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू 100 रन डिलिव्हरी टाकली होती आणि चेंडू जातोय निर्धाव. या चेंडूची आवश्यकता असेल ती म्हणजे दिव संघाला. एक चेंडू निर्धाव चेंडू मनाला एक कॉन्फिडन्स वाढवून देईल गोलंदाजाचं. आणि परंतु तेवढ्या ताकदीचा समोर फलंदाज आहे ज्याने कव्हरच्या दिशेने देखणा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस वेगवान गोलंदाजीचा प्रयत्न आहे, परंतु पंचांचा इथे इशारा येईल की हा चेंडू अवांतर आहे. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होतोय 22. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. या 16 धावा पार करेल का, कारण की हा दुसऱ्या फेरीतला सामना. यावेळेस माध्यमातून होतोय. गोलंदाजीवरती चढवलेले हे हल्ले आपल्या नक्कीच संघाला विजयाच्या समीप घेऊन जाईल. जिंकण्यासाठी आता 10 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू ची एच घेतोय बॅटची. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. गडी बाद करण्यात यश आलंय. आवश्यकता आहे 12 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी आलाय मनीषला मोठे फटके मारावे लागतील, कारण की हा सेल मात्र नाही रे, तो सेल गेला. नाही तुम्ही तिथं जा, तिथं दे. हॅलो. तर मनीषला इथे कशा प्रकारे फलंदाजी करावा लागेल, कारण की उर्वरितचे 7 चेंडू आणि 12 धावांच्या शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा घेतलाय समाचार. पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरू करा, पंच मीटिंग नको, सामना सुरू करा. उर्वरितचे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इकॉनॉमिकल षटक, निर्णायक षटक, स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी टाकणारा हे षटक हाताळणारा गोलंदाज येतोय युवराजचं नाव आठवल्यानंतर प्रत्येक वेळी आपण पाहिलं गेल्यानंतर युवराज सिंगचं नाव आठवलं जातं, कारण की त्याच्या माध्यमातून केलेली कामगिरी आठवली जाते. इथे त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. जर दीव संघाने हा सामना जिंकला तर दिनेश पाटील यांच्याकडून युवराजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या सामना डिफेंड होईल का, या 6 धावा डिफेंड होईल का, याच्यात पाहायला मिळेल. दिनेश पाटील त्यांचे समर्थक जर हा सामना जिंकला तर युवराजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस युवराजचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु प्रयत्न चांगले होते. चेंडू जातोय, चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळाली जाते, 2 धावा मिळतोय या फलंदाजाला. या 2 धाव संख्येने सामन्याचं समीकरण खुलं होतोय. उर्वरितचे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे.
दोन्ही संघांना समसमान संधी आहे. इथे कधी दीवच्या बाजूने सामना झुकतोय तर कधी स्वराज्य 11 गडबडसाठी सामना झुकतोय. आता उर्वरितचे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. युवराजला काहीतरी आपल्या गोलंदाजीच्या आपल्या करिअर मधले चांगले चेंडू हात लावे लागतील. परंतु इथे काय करतोय, सामना उद्ध्वस्त करणारा षटकार येतोय. खेळाला मोगा